नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेंडी बटाटा फ्राय बनवणार आहोत। खूप कमी वेळात आणि इन्स्टंट बनणार रेसिपी। तर त्यासाठी आपण कढई घेतलेली। कढईमध्ये एक 1.5 ते 2 पळे आपण तेल घ्यायचे। आता भेंडीची क्वांटिटी जशी असेल तसं तुम्हाला तेल घ्यावं लागेल। माझ्याकडे 150 ग्राम भेंडी होती आणि एक छोटा मीडियम साईजचा बटाटा। इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकायच्यात आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्यात। माझ्याकडे काश्मीर लाल मिरच्या होत्या त्या टाकल्या। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा स्लाइसमध्ये कट करून, बारीक स्लाइसमध्ये कट करून असा टाकायचा उभा। आता कांद्याला आपण थोडंसं फ्राय होऊन द्यायचं व्यवस्थित। कांदा जास्त आपल्याला जाळायचा वगैरे नाही किंवा त्याला आपल्याला एवढा लाल करायचं नाही। तर तो थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे। कांद्याचं पाणी थोडं सुकलं पाहिजे, कमी झालं पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे, थोडा लाल पण दिसायला लागलेला आहे। तर इथं याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक 150 ग्राम भेंडी घेतलेली आपण, त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा घेतला कट करून आणि भेंडीला अशी उभी कट करून नंतर त्याचे 2 भाग केलेले। तर अशीच भेंडी कट करायची, तर त्याच्यामुळं त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागतो, मीठ वगैरे छान लागतं। आता हे सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा। भेंडी, बटाटा, कांदा, मिरची हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आपल्याला हे पाण्याचा शिंतोडा पण द्यायचा ना आपल्याला याच्यामध्ये, फक्त भेंडीच्या आणि बटाट्याच्या पाण्यावरच किंवा त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्याच्यावरच आपल्याला ही भाजी शिजवायची। त्याला झाकून एक 2-3 मिनटं आपण ह्याला एक वाफ येऊन देऊ। आता इथं 2-3 मिनटं झालेली आहेत, तर आपल्या भाजीला थोडी वाफ आलेली आहे। वाफेवर थोडी भेंडी थोडी शिजायला सुरुवात झालेली आहे। त्याला हलवायचं व्यवस्थित। आणि आता इथं तुम्ही याच्यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचे। याच्यामध्ये दुसरे कुठलेही मसाले टाकायचे नाहीत, फक्त हळद आणि मीठच टाकायचे। ही सिंपल रेसिपी आहे, हेल्दी पण आहे। याच्यामध्ये कुठलेही मसाले नाहीत जास्त, फक्त हळद, मीठ आणि हिरवी आणि सुकी मिरची आहे। आता ह्याला व्यवस्थित परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर परत एक 5 ते 6 मिनटं आपल्याला याला झाकण ठेवून शिजवून द्यायचं। खूप कमी वेळात बनणारी ही भाजी आहे। इथं 5-6 मिनटं झालेली आहेत। आपली भाजीची क्वांटिटी पण थोडी कमी व्हायला लागली आणि बटाटे पण आता आपले शिजायला आलेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता बटाटे लगेच कट होतात, म्हणजे एक 70 ते 80% बटाटा आपला शिजलेला आहे। अजून एक आपल्याला 5-6 मिनटं भाजीला शिजवावी लागेल। भेंडी तर शिजलेली आहे, फ्राय झालेली आहे चांगली। तर झाकण ठेवून आपण अजून एक 5 ते 6 मिनटं या भाजीला आपण शिजवून देऊ। नक्की बनवा, लगेच बनणार रेसिपी आहे। तिथं 6 मिनटं आपली झालेली आहेत, 5-6 मिनटं, आणि इथं आपली भाजी आता रेडी आहे। खूप छान भाजी बनलेली आहे। बटाटाही खूप छान शिजलेला आहे, हे पण तुम्हाला दाखवतो। लगेच कट होतो आहे। तर आपली भाजी रेडी आहे। तर चला आपण त्या भाजीनंतर आपण एक इन्स्टंट शिकरण बनवून घेऊ। आपल्या हे दुपारची वेळ आहे, दुपारच्या जेवणासाठी ही भाजी बनवलेली आहे। तर ते एका केळाचं आपल्याला शिकरण बनवायचं आहे। इथे एक केळ घेतलेले आणि त्याला मॅश करणार, तर मॅशर नाही तर एक ग्लास घ्यायचा आहे। ग्लासची जी ग्लासची कडा आहे ती थोडी शार्प असावी, असा ग्लास घ्यायचा आणि त्याला असं हे उलट्या याने कट करायचं। मॅशरची गरज लागत नाही, अशीच आपलं केळ चांगलं मॅश होतं, खूप बारीक होतं। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करता येतं आपल्याला। तर इथं आपलं हे केळ मॅश होऊन रेडी आहे, बघू शकता। केळ खूप छानपैकी मॅश झालेलं आहे। असा ग्लास घ्यायचा ज्याच्या कडा ह्या एकदम शार्प असतील आणि आपण एका वाटीमध्ये ट्रान्सफर केलेले। आता याच्यामध्ये मस्तपैकी थंड दूध टाकू
गरम करून थंड केलेलं आहे. तर असं थंड दूध घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची नाही. त्या केळाचा जो नॅचरल गोडवा आहे त्याच्यामध्येच हे शिकरण छान लागतं. तुम्हाला गरजच असेल तर तुम्ही खडीसाखर टाकू शकता, याच्यामध्ये छान लागते. आपलं शिकरण रेडी आहे. चला तर आपण आता हे खायला घेऊ. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे नक्की बनवा ही रेसिपी. तर ही रेसिपी ॲक्च्युली बाजरीच्या भाकरीबरोबर आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर अफलातून लागते. डाळ भाताबरोबर पण तुम्ही हिला बनवू शकता. डाळ भाताबरोबर आपल्याला तोंडी लावण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. भेंडी आणि बटाटा भुजिया असंही म्हटलं जातं याला. तर हे भेंडी बटाटा फ्राय खूप इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे. नक्की बनवा, नक्की खा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा. तर इथे आपलं ताट रेडी आहे. तर एक घास आपण नक्कीच ट्राय करू, कारण खूप छान झालेली आहे भाजी. आता हे आलू किंवा भेंडी बटाटा भेंडी आलू भुजिया म्हटलं की याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त येतं, तरच ही भुजिया छान लागते. चला तर एक अशीच सोपी रेसिपी घेऊन पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.